नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी गायत्री आपल्या सर्वांचे स्वागत करते भक्ती आणि भोजन या चॅनलवरती. आशा करते की आपण सर्वजण स्वस्त आहात आणि मस्त आहात. आज आपण बनवणार आहोत खास होळी स्पेशल मावाची गुजिया. बाहेरून खमंग, आतून मऊ आणि वरून साखरेसारखा पाकेत बुडलेला गोडसर गुजिया. होळी आली की गोड पदार्थ हवाच आणि ही रेसिपी अगदी सोपी आहे. नवशिक्यांसाठी ही परफेक्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया सारणापासून. कढई गरम करून त्यात 2 टेबलस्पून तूप घ्या. त्यात हवे असे असल्याप्रमाणे काजू, बदाम, पिस्ता, मनुके भाजून घ्या. आता त्यात 2 टेबलस्पून रवा घालून मंद आचेवर हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. आता आपण खवा घालूया आणि मंद आचेवर परतत राहूया. खवा थोडासा वितळून छान सुगंध आला की आपण गॅस बंद करूयात. आता आपण साखरेचा पाक तयार करूया. एका पात्रात 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी घाला. उकळी आली की मध्यम आचेवर एकतार पाक तयार करा. पाक तयार झाला की त्यात वेलचीची पूड आणि थोडं केसर घाला. आता आपण गुजियाचं आवरण तयार करूया. एका परातीत मैदा घ्या. त्यात तूप आणि चिमूटभर मीठ घाला. हाताने चोळून मुरमुरासारखं मिश्रण तयार करा. आता थोडं थोडं पाणी घालून कणिक घट्ट मळून घ्या. कणिक फार मऊ नको, नाहीतर तळताना गुजिया फुटतात. कणिक झाकून 15-20 मिनिटे ठेवूयात. तळलेले बेदाणे आपण कटरच्या साहाय्याने बारीक करून घेऊयात. आता एका पात्रात भाजलेला खवा, त्यात किसलेलं खोबरं, भाजलेला रवा, 1 वाटी पिठी साखर, 1 चमचा जायफळ आणि वेलदोड्याचा पूड आणि बेदाणे घालून एकत्र करून घेऊयात. आता कणिकाचा लहान गोळा करून घेऊयात आणि तो लाटून घेऊयात. एका भांड्याच्या साहाय्याने त्याचे गोल काप करून घेऊयात. प्रत्येक गोळामध्ये सारण 1 किंवा 2 चमचे भरून घेऊयात. अर्धचंद्राकार दुबडून कडा नीट दाबून घेऊयात. हवं असेल तर काट्याने सुद्धा कडा डिझाईन देऊ शकता. अशाच सगळ्या गुजिया तयार करून ठेवा. कढईत तेल किंवा तूप मध्यम आचेवर गरम करा. तेल किंवा तूप जास्त गरम नसावं. आता गुजिया मंद आचेवर हळूहळू तळा. सतत उलटसुलट करत सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तयार गुजिया टिश्यू पेपरवर काढा. मंद आचेवर तळल्यामुळे गुजिया आतूनही छान शिजतात. तळलेल्या गरम गुजिया थेट गरम पाकात घाला. 2-3 मिनिटं बुडवून ठेवा. नंतर बाहेर काढून जाळीवर ठेवा. वरचा पाक सुकून गुजियावर छान चमकदार लेअर बसेल. मावाची पाकात बुडालेली गुजिया सर्व्हिंग प्लेटमध्ये काढा. वरून थोडं ड्रायफ्रूट्स पेरा. गरमागरम किंवा थंड दोन्ही प्रकारे मस्त लागते. आजची होळी स्पेशल मावाची गुजिया रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल अशी आशा आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय करणार. मी गायत्री आपल्या सर्वांचा निरोप घेते. तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.